आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या मध्ये आपण इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असणाऱ्या घटकांची माहिती पाहत आहोत. मागील घटकामध्ये आपण संख्या ज्ञान या घटकाविषयी माहिती पाहिली होती आणि आजचा घटक आहे अपूर्णांक. अपूर्णांक या घटकाला भारांश आहे 14%. 14% म्हणजे 100 मार्काचा जर पेपर असेल तर 14 मार्क या घटकावर विचारले जातील किंवा 14 मार्काचे प्रश्न या घटकावर विचारले जातील. आता या घटकाच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येते अपूर्णांक म्हणजे अपूर्ण असलेला अंक जो पूर्ण नाही, अपूर्णांक, त्याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. या अपूर्णांकाचे काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला उपघटक आहे व्यवहारी अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण उपयोग करतो असा व्यवहारी अपूर्णांक. त्याच्यामध्ये समछेद व भिन्नछेद अपूर्णांक. ज्या दोन अपूर्णांकाचा छेद सारखा असतो त्याला आपण समछेद अपूर्णांक म्हणतो. भिन्नछेद वेगवेगळे छेद असणारे अपूर्णांक. तर या व्यवहारी अपूर्णांक, समछेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक यांची आपल्याला तुलना करायची आहे. म्हणजे कोणता अपूर्णांक मोठा, कोणता अपूर्णांक लहान, अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहा, अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा, दोन्ही अपूर्णांकाची बेरीज करा, वजाबाकी करा आणि गुणाकार करा. भागाकार हा सुद्धा आहे अपूर्णांकामध्ये. पुढचा उपघटक आहे सममूल्य अपूर्णांक. याच्या सुद्धा नावावरूनच आपल्या लक्षात येईल सम म्हणजे सारखे, मूल्य म्हणजे किंमत. किमतीने समान असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. परत पुढचा उपघटक आहे अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक. अंशाधिक ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो असा अंशाधिक अपूर्णांक. छेदाधिक अंशापेक्षा छेद अधिक असलेला, जास्त असलेला अपूर्णांक म्हणजे छेदाधिक अपूर्णांक. व पूर्णांक युक्त अपूर्णांक, याच्यामध्ये एक पूर्णांक संख्या असते आणि त्याच्या बाजूलाच अपूर्णांक असतो. अशा अपूर्णांकाला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात. परस्पर रूपांतर. आता परस्पर रूपांतर म्हणजे काय? या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा किंवा छेदाधिक अपूर्णांकात रूपांतर करा, असे परस्पर रूपांतर करणे हे सुद्धा आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. नंतर पुढचा उपघटक आहे दशांश अपूर्णांक, डेसिमल फ्रॅक्शन. दशांश अपूर्णांक. या दशांश अपूर्णांकाचे आपल्याला वाचन लेखन, त्याची स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांकाचा उपयोग, दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि दशांश अपूर्णांकाची वजाबाकी, अशा प्रकारे हा अपूर्णांक अतिशय महत्वाचा घटक आहे. शिष्यवृत्तीच्या इयत्ता 5वीच्या परीक्षेमध्ये याला 14% भारांश आहे. त्यामुळे हा अतिशय आणि दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी असणारा घटक आपण या अपूर्णांकामध्ये पाहणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.